फायनली आता आम्ही चाललो आहे ग्राउंडवरती आणि तुम्ही बघू शकता मी व्हिडिओजमधून पूर्ण व्हिडिओ फायनली पोचलो आम्ही इथे. छान थंडी आहे, सुंदरचं क्लायमेट आहे. 8:30 वाजले, 8:30-9 वाजता आले. गुड मॉर्निंग सर्वांना, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. आणि आज आपण व्हिडिओ बनवत आहोत. खूप दिवस झाले प्रॅक्टिस नव्हती केली आणि नेक्स्ट संडेला मॅच आहे. तर आपली आज प्रॅक्टिस आहे नेटमध्ये आहे, फ्रेंड आहे त्याच्या इकडे बनवलेली आहे. नंतर तिकडं आम्ही प्रॅक्टिसला जाणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका आणि आपण लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि जर आपण आमच्या व्हिडिओजला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि आजची पूर्ण व्हिडिओज तुम्हाला प्रॅक्टिस करताना पाहायला मिळेल. फायनली आता आम्ही चाललो आहे ग्राउंडवरती आणि तुम्ही बघू शकता मी व्हिडिओजमधून पूर्ण व्हिडिओ. प्रॅक्टिस किती इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट संडेला मॅच आहे आणि ऑलरेडी आम्ही घाटकोपरला जातो प्रॅक्टिससाठी. परंतु आता आमच्या इकडे बाजूला आमचे फ्रेंड्स आहेत जे गावातले आहेत इकडचे, त्यांनी नेट बनवलं त्यामुळे आम्ही त्यांच्या इकडे प्रॅक्टिसला जाणार आहे. फायनली आता आम्ही निघतो बाईकवरती, तुम्ही बघू शकता. आणि हा आहे आमचा श्रेयश. हा 15 मिनिटचा डिस्टन्स आहे गाडीवरती जायला. आणि ही आहे आमची गोकुलवाडी. आता आम्ही निघालो इथून. खिलीचंही लागते ना मांडाची. वोटिंग हो गया, वाह वाह, जीत गए, पेड़े मिलेंगे आज आज आज. छान थंडी आहे, सुंदरचं क्लायमेट आहे. 8:30 वाजले, 8:30-9 वाजता आले. 1-2 तास प्रॅक्टिस करून परत घरी. फायनली पोचलो आम्ही इथे. जय दुर्गा रायपाडा यांनी बनवले पिच, नेट बनवले प्रॅक्टिससाठी. फायनली पोचलो आम्ही इकडे.
मस्त लागेल बॉल. वाईटच बॉल येतो. डॉट बॉल. भावना आता फक्त पाण्याचा ब्रेक आहे. थोडं खूप थकलो आहे. अर्धा एक तास झाला आम्ही खेळतोय. आणि आमच्यासोबत आज श्रेयश आलाय. श्रेयश, कसं वाटलं खेळायला? मस्त. ग्राउंडपेक्षा मजा आली. हो. चांगला बॉलर आहे. येणाऱ्या कालामध्ये चांगला स्वतःवरती फोकस केला तर नक्की हा बॉलर बनू शकतो. पण एक गोष्ट आहे मित्रांनो, की स्वतःचा संघ असणं खूप गरजेचं आहे. त्याच्या गावचा संघ नसेल तो आमच्या इथे राहतो बाजूला, परंतु प्रॅक्टिस वगैरे असं तर दररोज येतो तो आणि खूप चांगली प्रॅक्टिस वगैरे करतो. बॉलिंग चांगला आहे त्याचं. आता जर एखादा संघ त्याचा गाव टू गावमध्ये असतं तर त्याला नक्की चान्स भेटला असता. म्हणून सांगतो की आपल्या संघाचं संघ इम्पॉर्टंट का असतो त्याचं कारण तेच आहे. कारण की आपल्या संघापेक्षा दुसरं आपल्यासाठी मोठं काही नाही. आपला खेळ किती मोठा असला तरी पण संघाच्या पुढे नाही. जर संघात नसेल तर आपण खेळ कुठे दाखवणार. म्हणून त्यासाठी मित्रांनो संघाला इम्पॉर्टंट द्या. आपली टीम आहे, गावची टीम आहे, तिला सपोर्ट करा. आणि दुसरी गोष्ट आहे की आता टीम्स भरपूर असतात, त्याच्यामध्ये यंगस्टर चांगले चांगले आपल्याला बघायला भेटतात. आपल्या इकडेही देखील चांगले यंगस्टर्स आहेत. आणि प्रॅक्टिस रेग्युलर तर होत नाही. संडे कधी भेटला तर होते प्रॅक्टिस. कारण की सध्या आपण रेस्ट वगैरे आमचे सगळे यंगस्टर आता चांगल्या पद्धतीने खेळतात. परंतु आपला स्वतःचा खेळ आपल्याला टिकून ठेवायचा असेल तर आपल्याला वर्कआउट करणं, परफॉर्मन्स करणं, प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट असतं मित्रांनो. म्हणून टीम खेळायला घेईल नाही घेईल हा कधीच डोक्यामध्ये भ्रम ठेवू नका. स्वतःच्या प्रॅक्टिसवरती फोकस ठेवा. आपल्याला बॉडी मेंटेन ठेवायची असेल, स्वतःचं आपण ज्याच्यावरती प्रेम करतो, क्रिकेट असेल तर आपल्याला ते मेंटेन ठेवायचं तर आपल्याला प्रॅक्टिस गरजेची आहे. आणि जेव्हा एखाद्या वेळेला आपल्याला चान्स भेटेल संघासाठी तेव्हा नक्की आपण त्या गोष्टी स्वतःहून फोकस करून त्या गोष्टी पूर्ण स्वतःला संघासाठी पूर्णपणे 100% योगदान देऊ. म्हणून प्रॅक्टिस इम्पॉर्टंट असते भावना. आणि आज आम्ही इकडे आलो आहे प्रॅक्टिस करायला. हे गाव विरारमध्ये रायपाडा गाव आहे. तिकडे जयदुर्गा संघ रायपाडा
ह्या लोकांनी स्वतःसाठी बनवले आहे. ते लोक संध्याकाळी प्रॅक्टिस करतात, परंतु आपल्यासाठी ते बोलले की सकाळी येऊन तू प्रॅक्टिस कर. आणि आज सकाळी आलेलो आहे. एवढा घाटकोपरला लांब जाऊन ट्रॅव्हल करून परत 4-5 तासाची रनिंग दुपारी 3 वाजता घरी यायला, म्हणून इथेच प्रॅक्टिस आहे, बेटर आहे. 10 मिनटं वॉकिंग डिस्टन्स आहे घरापासून आणि प्रॅक्टिस मस्त होते. प्रॅक्टिस तर करायची असते तर तुम्हाला कुठेही करू शकता तुम्ही. अशा नेट्स वगैरे असतील, आपण प्रत्येकाने केलं पाहिजे प्रॅक्टिस वगैरे. आणि आता थोडा थकलो आहे सगळेजण, थोडं पाणी वगैरे घेऊन मग थोडा प्रॅक्टिस करून मग निघूया घरी.